नमस्कार. आज 27 फेब्रुवारी. सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातून घुमणारा एक मंत्र, वारकरी संतांच्या चिपळ्यातून वाहणारा एक भक्तिभाव आणि अवघ्या मराठी मनाचा स्वाभिमान साजरा करण्याचा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. त्यांनी आपल्या शब्दांनी मराठी साहित्याला आभाळ एवढी उंची दिली. पण मित्रहो, आजचा हा दिवस फक्त एक सण किंवा औपचारिकता म्हणून साजरा करायचा का? की ज्या मराठीने आपल्याला संस्कृती दिली, ओळख दिली, त्या भाषेच्या अस्तित्वाचा आज पुन्हा एकदा शोध घ्यायचा. आज या गौरवशाली दिनी, आजच्या युगात आपली मराठी नेमकी कुठे आहे आणि तिचा स्वार्थ अभिमान आपण का बाळगावा, यावर मला 2 शब्द सांगावेसे वाटतात. चला तर मग एक कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे. माझी माय मराठी. नसे केवळ शब्दाची ही मांडणी, ही तर संताच्या अभंगाची वाणी. ज्ञानेशांच्या पसायदानाने सजली, शिवरायांच्या तलवाराने गरजली. लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी. अमृतांशी पैजा जिंकणे, माझी माय मराठी. इंग्रजी ही पोटाची जगायची रीत असेल, पण मराठी ही मनाची रक्तातली प्रीत असेल. साने गुरुजींच्या मायेचा यात ओलावा आहे, कुसुमाग्रजांच्या शब्दाचा यात विसावा आहे. पुस्तकातल्या पानातूनही भाषा उमलते, आईच्या त्या अंगाळीतून काळजात शिरते. विसरू नकोस तुझा वारसा, तुझी ही ओळख आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली पारख आहे. गर्वाने सांगा जगाला, आम्ही मराठी बोलतो. मराठीच्याच या मातीत आम्ही मानाने डोलतो. आम्ही मानाने डोलतो. मित्रांनो, आपली मराठी भाषा ही काही काल परवा जन्मलेली भाषा नाही. हिचा वारसा सह्याद्रीच्या कड्या इतका जुना आणि अभेद्य आहे. ज्या काळात परकीय आक्रमणांनी आपल्या संस्कृतीला ग्रासलं होतं, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केलं नाही, तर राज्यव्यवहार कोशाच्या माध्यमातून मराठीला तिचं हक्काचं सिंहासन मिळवून दिलं. ज्या भाषेतून शिवरायांनी स्वराज्याची आज्ञा दिली, ज्या भाषेतून जिजाऊंनी संस्कार दिले, ती भाषा बोलताना आपल्याला न्यूनगंड का वाटावा? मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती विजेताची भाषा आहे. इंग्रजी ही पोटाची भाषा असेल, पण मराठी ही काळाची आणि काळजाची भाषा आहे. मित्रांनो, भाषा मरते म्हणजे काय होतं? जेव्हा एखादा शब्द ओठातून सुटतो, तेव्हा तो फक्त शब्द नसतो, तर तो एका संस्कृतीचा तुकडा असतो. म्हणून मराठी वाचण्यासाठी फक्त भाषणं नकोत, तर आपल्या रोजच्या व्यवहारात, आपल्या स्वाक्षरीत आणि आपल्या विचारात मराठी हवी. चला तर मग मराठीचा अभिमान फक्त स्टेटसवर नाही, तर काळजात ठेवूया. शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण कितीही मोठं झालो, कितीही भाषा शिकलो, तरी संकट आल्यावर आपल्या तोंडून जो पहिला शब्द बाहेर पडतो ना, तो असतो आई. आणि तो शब्द मराठी असतो. कारण मराठी ही केवळ आपल्या ओठावरची भाषा नाही, तर ती आपल्या रक्तात आणि श्वासात आहे. आपल्या पोटापाण्यासाठी आपण परदेशात जाऊ, इंग्रजी बोलू, जगाशी स्पर्धा करू, त्यात काही गैर नाही. पण हे सगळं करताना ज्या भाषेने आपल्याला पसायदान दिलं, ज्या भाषेने आपल्याला शिवरायांचा इतिहास सांगितला, त्या माय मराठीची साथ सोडू नका. विचार करा, जर पुढच्या पिढीला आपण मराठीची गोडी लावली नाही, तर उद्याच्या काळात ज्ञानेश्वरांची ओवी कुणाला समजेल? कुसुमाग्रजांचा कणा कुणाला आठवेल? म्हणून आज या गौरवदिनी स्वतःला एक वचन द्या. मी कुठेही असेल, पण माझ्या घरात आणि माझ्या मनात माझी मराठी सदैव जिवंत राहील. कारण मराठी संपली तर आपली ओळख संपेल. चला तर मग आपल्या या मायबोलीचा अभिमान जपूया आणि गर्वाने सांगूया, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.